तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय खेरडा बुद्रुक येथे 12 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते। सदर कार्यशाळेस जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। त्यांनी या अभियानासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना विविध लाभाचे वाटप सुद्धा करण्यात आले। या कार्यशाळेसाठी गट शिक्षण अधिकारी श्रीकांत जोशी, रवी इंगळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, महसूल विभागाचे प्रतिनिधी, कृषी सहाय्यक, ग्राम सचिव, सरपंच सदस्य आणि इतर कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। MCN न्यूज मराठी करिता अक्षय घाटे, खेरडा। सर्वांना नमस्कार। सगळे खेरडावासी विसरले रामराव करणं, नमस्कार करणं। इथं मंडपामध्ये येऊन बसू इच्छितील ते कृपा मंडपामध्ये या। खरं तर आज खेरडा बुद्रुक मध्ये ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांची उपस्थिती शांततेत पाहताना खरोखर आनंद होत आहे। म्हणजे या 2 महिन्यामध्ये झालेलं परिवर्तन असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे ग्रामपंचायत कुठेतरी रुळावर सुरू झाली आता, बरोबर आहे? धन्यवाद साहेब। याच्या मागचं कारणही तुम्ही लोकच आहे, कारण जोपर्यंत तुम्ही ग्रामपंचायतला सहकार्य करत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत होणार नाही। तुम्ही ग्रामपंचायतला जेवढी तकलीफ देसाल तेवढी ती तकलीफ तुम्हाला देतात, कारण ते 9 लोक असतात, तुम्ही दूर बोलत आहे। आता आज मोजून 2-3 मेंबर आहेत फक्त इथं, हरकत नाही। मी तुमचं स्वागत करतो। आजची कार्यशाळा जी आहे माननीय मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित केलेली आहे। पुण्याला सर्व राज्याचे अधिकाऱ्यांची कार्यशाळा ही फार मोठ्या प्रमाणामध्ये झाली, नंतर तालुका स्तरावर झाली आणि आता ग्रामपंचायत पातळीवर या कार्यशाळेचं आयोजन सुरू आहे। आणि नंतर 17 तारखेला याच गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ग्रामसभा घ्यायची आहे आणि या ग्रामसभेसोबतच सेवा पंधरवाडा अभियान सुद्धा 2 ऑक्टोबर पर्यंत कायम राहणार आहे। या सेवा पंधरवाड्यामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी असतील गावकऱ्यांच्या, जागा नोंदणी असेल, शेतीची नोंदणी असेल, अतिक्रमण कायम करायची बाबी असतील, सातबाऱ्याचे काही विषय असतील किंवा ज्या काही किरकोळ बाबी ज्या असतील, ज्या तुमच्या काही कारणास्तव राहिल्या असतील, काही दस्तावेज